2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठक. विरोधकांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी. कदमांवरील आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन. पक्षांमधील नेत्यांमध्ये सूर. मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे येणार एकाच मंचावर. उद्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचं ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये दोघे राहणार उपस्थित. आम्हाला निवडून यायचंय, यामुळे काहीतरी आश्वासन देतो. अजित पवारांच्या पक्षाच्या आणखीन एका नेत्याचं वादग्रस्त विधान. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला. मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त. मी शेतकरी, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. मंत्री बाबासाहेब पाटलांनी ट्विट करत मागितली माफी. चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा. चिपीला BJF अर्थात व्हॅल्युएबल गॅप फंडिंग देण्याचा निर्णय. नागपूरचा मोर्चा ओबीसींचा नाही तर काँग्रेसचा. राहुल गांधींच्या सांगण्यावरनं मोर्चा काढला जातो. GR रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू. मनोज जरांगेंचा इशारा. तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेला रॉयल्टी द्यायला हवी. चंद्रकांत खैरेंचा शिरसाटांना खोचक सल्ला. आम्ही अनेक वेळा ठाकरेंच्या शिवसेनेला रॉयल्टी दिली. शिरसाटांचं खैरेंना प्रत्युत्तर. नेवासे ते पुणे रस्त्यांची दुरावस्था. मध्यरात्री ताफा थांबवत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली पोलखोल. शिक्षकांच्या रिक्त पदावरनं शासनाच्या धोरणावर खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी. भिवंडी तालुक्यात शिक्षकांची संख्या कमी असण्याबाबत स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करणार म्हात्रेंची भूमिका. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची ठरण्याची शक्यता. दोन पक्षातील मागील 2 आठवड्यात 3 वेळा राजकीय चर्चा. संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा. शरद पवारांसोबतही ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीची चर्चा. पालिका निवडणुकाच्या अनुषंगाने 2 पक्ष एकत्र होणार का हे पाहणं महत्त्वाचं. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेमुळे ठाण्याच्या राजकारणामध्ये खलबतं. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद. हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. जयंत पाटलांनी पडळकरांना सुनावलं. पडळकरांकडनं जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका. मराठवाड्यातील पूरपरिस्थिती आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट. याबाबत सरकार गंभीर नाही. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. मोदी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना PM केअर फंडातनं कर्जमाफी करावी अशी मागणी. PM केअर फंडाची उभारणी का केली? संजय राऊतांचा सरकारला सवाल. आम्ही मागणी करत आहोत हेक्टरी 50,000 रुपये मिळावे. जमीन खरडून गेली आहे. शेतीची उभारणी करण्यासाठी मदत करावी. या मागणीसाठी शिवसेना हंबरडा मोर्चा काढणार. संजय राऊतांचं वक्तव्य. फडणवीस कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवतात. संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे. नाशिकच्या सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाड्यांना अटक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची हालचाल. आमदार संतोष बांगर यांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ शेअर. संतोष बांगर आणि निलेश घायवळ यांचे जवळचे संबंध असल्याचे रोहित पवारांनी केला होता आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. निलेश घायवळांचं हिंगोली कनेक्शन तपासा. घायवळांचं आमदार बांगर यांच्यासोबत व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सेनेच्या अयोध्या पौळ यांचा आरोप. निलेश घायवळच्या वकिलांकडून रीट पिटिशन दाखल. निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपांचा संबंध नाही. निलेश घायवळच्या वकिलांचा मोठा दावा. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी नवीन माहिती समोर. कोर्टाचे आदेश असतानाही पासपोर्ट जमा केला नाही. खंडणी प्रकरणात 2021 मध्येच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केलेले आमदार रोहित पवारांचे घायवळ सोबतचे फोटो. परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का, असा प्रश्न.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद, खासदार संजय राऊतांकडून भाजपवर ताशेरे. स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यास भाजपचा विरोध दिसतोय. संजय राऊत यांची सोशल मीडियावर पोस्ट. भाजपचा आता उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा. पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी बोलवली बैठक. छठपूजेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम राहणार उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये. भाजपची आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू. मुख्यमंत्री घेणार 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका. बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा आज मार्गदर्शन मेळावा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणारे. बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजित पवार ऍक्टिव्ह. आजपासून घेणार कार्यकर्ता परिवार मिलन कार्यक्रम. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी आज दिवसभर. अजित पवार खडकवासला मतदारसंघामध्ये दाखल. भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता. भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला गेली आहे. प्रत्येक पदासाठी 2 ते 3 नावं वरिष्ठांनी मागितली होती. आगामी निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. लाडकी बहीणसाठी आनंदाची बातमी. 2 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार सप्टेंबरचा हप्ता. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवली सराटीमध्ये बंद दाराआड चर्चा. भेटीचं कारण गुलदस्त्यात. सिंधुदुर्गमध्ये माजी आमदार राजन तेली, आमदार दीपक केसरकर एकत्र येणार. केसरकरांच्या निवासस्थानी तेलींचं होणार आगमन. रवींद्र धनगेकरांविरोधात पुणे भाजप आक्रमक. धनगेकरांचा मुलाचा प्रणव धनगेकरांचा गुंड गजानन मारणे-सोबतचा फोटो केला शेअर. इंद्रनील नाईकांकडनं भटाळीतील रखडलेल्या पुलाची पाहणी. 6 वर्षापासून पुलाचं काम संत गतीनं. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या तक्रारीवरून पाहणी. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर मोठी जबाबदारी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 जिल्ह्याचे संपर्क मंत्री. नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्याचे कोकाटे संपर्क मंत्री. 1887 साली दलितांचा मोर्चा हुतात्मा स्मारक या ठिकाणी आला होता. त्यावेळी छगन भुजबळांनी गोमूत्र शिंपडून हुतात्मा स्मारक धुवून घेतलं होतं. यावर वड्डेट्टीवार, तुमची भूमिका काय? सचिन खरातांचा सवाल. वर्ध्यामध्ये गौर बंजारा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार. एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. नागपूरमध्ये ओबीसी संघटनांचा महामोर्चा. यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत महामोर्चा. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी. ई-केवायसी साठी लाडक्या बहिणी थेट डोंगरावर. नंदुरबारमध्ये खर्डी खुर्द नेटवर्क प्रॉब्लेम आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक. 5000 जणांचं घराचं आता स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत उद्या जाहीर होणार. रोहन गुगेंनी स्वीकारला जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार. तर आयुष प्रसाद नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा. कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाची मागणी. एल्फिस्टन पूल बाधितांना महिनाभरात घराच्या चाव्या मिळणार आहेत. म्हाडा MRDC कडनं घरं सुपूर्द करणार आहेत. 83 घराची पुनर्वसनासाठी निवड. 50,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. ऑगस्टपासून वेतन रखडलंय. मानधन वाढीती परफॉर्मन्सची जाचकट. सोन्याला पुन्हा महागाईची झळाळी आहे. सोनं 1,27,000 आहे तर चांदी 1,68,000 कप सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणं महागात. अन्न आणि औषध प्रशासनानं 20 दुकानांना ठोकलं टाळं. कोल्ड्रिंक कप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू. अन्न आणि औषध विभागानं जारी केलेला नंबर बंदच. गेल्या 4 ते 5 दिवसापासून हेल्पलाईन नंबर बंदच. हेल्पलाईन नंबर जारी, मात्र संपर्क काही होईना. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील 1064 शाळांचं मोठं नुकसान. वर्ग खोल्या आणि इमारतींची पडझड झाल्यानं शिक्षणावर परिणाम. कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक वाहन चालक खड्ड्यावाटोपाठ. धुळीनं देखील हैराण. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास.
चंद्रपूरमध्ये डेंग्यूचा संभाव्य उद्रेक, मनपाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला पुण्यातील दुनियादारी ग्रुप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि खेळाचं साहित्य वाटप. राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल, गरिबांच्या घरकुलात वाळू मिळण्यासाठी सुधारित GR जारी, लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा, 3 वर्षातून एकदा होणार लिलाव. प्रदूषण नियंत्रण सचिवपदी देवेंद्र सिंग यांची नियुक्ती, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. प्रदूषण नियंत्रणासाठी चांगली कामगिरी केली जाईल, देवेंद्र सिंह यांनी व्यक्त केला विश्वास. अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या विक्रेत्यांचं ट्रेंड प्रमाणपत्र होणार रद्द, राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद, भूमिगत मेट्रो 3 पूर्ण मार्गिकेवर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 1.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. मध्य रेल्वेची मोठी सूचना, 12 ऑक्टोबरला 30 तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि सोलापुरात परतणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय. मध्य रेल्वेच्या मुंबईत विभागातील कर्जत स्थानकामध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज वाहतूक ब्लॉक, कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद. गडचिरोलीमध्ये रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. परभणीमध्ये एकच बस स्थानकामुळे वाहतूक कोंडी, गोंधळ आणि अपघाताच्या घटना, यामुळे गंगाखेड रस्त्यावर दुसरं बस स्थानक उभारण्याची मागणी. एसटी महामंडळ विक्रीला काढू नका, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची आग्रही मागणी, कामगारांची देणी वेळीच द्या. परिवहन विभागाविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांचा बंद, मुंबई विमानतळ परिसरामध्ये प्रवाशांची प्रचंड गैरसोय. मुंबईत संध्याकाळच्या वेळी लोकल पकडणं कठीणच, हायकोर्टानं प्रवाशांप्रती व्यक्त केली चिंता. 2012 मधील लोकलमध्ये पडून मृत्यू प्रकरणी सुनावणी, कोर्टाकडनं मृतकांच्या कुटुंबांना 8 लाखांची भरपाई मंजूर. राज्यातील 20 कर्मचाऱ्यांचा संप मागे, 20 कर्मचाऱ्यांनी पुकारला होता 72 तासाचा संप, सरकारने चर्चेसाठी तयारी दाखवल्यानंतर संप मागे. पाथरीतील रामपुरीमध्ये 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांचं गोदा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. परभणीमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, स्वाभिमानीची विभागीय आयुक्तांकडे मागणी. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये 20 कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, महावितरण प्रशासनानं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं, अत्यावश्यक सेवा थांबवली नसल्यानं मेस्मा कायदा लागू होत नाही, आंदोलनकर्त्यांची भूमिका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.